नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया एक पराठ्याचा वेगळा प्रकार. हे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हे पराठे तुम्ही करू शकता. नेहमीपेक्षा वेगळा आणि एक वेगळ्या प्रकारचे वाटण करून हे पराठे आपण करणार आहोत. मऊ, लुसलुशीत आणि चवीला एकदम मस्त असे हे पराठे होतात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे. मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण आता मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. रेसिपी करताना काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईकसुद्धा करा. आता ही पेस्ट आपण एका मोठ्या वाडग्यामध्ये काढायची आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. इथे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एकत्र घेतला आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. 1 चमचाभर तीळ घालायचे आहेत आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. आता यामध्ये चिमूटभर ओवा घातला आहे. आता गरमीचे दिवस चालू असल्यामुळे मी ओवा थोडासाच घातला आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. इथे 1 चमचाभर कसुरी मेथी घातली असल्यामुळे याच्यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर घालायची आहे. यामुळे पराठे अजिबात गोड होणार नाहीत, उलट चव आणखीनच छान लागेल. आता हे सर्व मसाले अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. हा पराठ्यांचा प्रकार थोडा वेगळा आहे, नक्की करून पहा, चवीला एकदम मस्त लागतो. आता इथे मसाले छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मावेल तेवढे गव्हाचे पीठ घालायचे आहे. इथे मी आधी 2 चमचे पीठ घातले आहे आणि अर्धा चमचा मक्याचे पीठ घातले आहे. तुमच्याकडे जर मक्याचे पीठ नसेल तर यामध्ये जोंधळ्याचे पीठ किंवा तांदळाचे पीठ घातले तरीसुद्धा चालेल. 1 ते 2 टीस्पून तेल घालायचे आहे आणि हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी वेगळं पाणी अजिबात घातलं नाही आहे, फक्त मिक्सरचे भांडे धुवून त्यामध्ये 1 ते 2 चमचे हे पाणी मी घातलं आहे. पीठ भिजल्यानंतर 10 मिनटं तसंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि 10 मिनटानंतर याचे पेढ्याच्या आकाराचे असे गोळे करायचे आहेत आणि थोड्याशा पिठामध्ये बुडवून पराठे लाटायला घ्यायचे आहेत. हे पराठे जास्त जाड करायचे नाहीत, अगदी होतील तेवढे पातळ करायचे आहेत, म्हणजे चवीला अगदी मस्त लागतात. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा. इथे आता पराठा छान असा लाटून झाला आहे आणि पराठा एवढा पातळ करायचा आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता इथे गॅसवर तवा ठेवून तव्यावर थोडे तेल घालायचे आहे, म्हणजे पराठा खालून चिकटणार नाही. आणि तवा मीडियम असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर पराठा घालून दोन्ही बाजूंनी छान असा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे तो मस्त लुसलुशीत असा पराठा तयार होईल. पराठा करपू न देता भाजायचा आहे, म्हणजे ना करपलेला पराठा चवीला थोडा वेगळा लागतो, त्यामुळे डाग न पाडता पराठा भाजून घ्यायचा आहे. जसा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे पराठे भाजून घ्यायचे आहेत. आणि हे पहा, मस्त असे पराठे तयार झाले आहेत, मऊ लुसलुशीत. आणि एवढ्या वाटपाच्या प्रमाणामध्ये माझे 5 पराठे झाले. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कांद्याचे वाटप करून तुम्ही असे पराठे करू शकता. हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट असे हे पराठे तयार होतात. दही, लोणचे किंवा सॉसबरोबर हे पराठे अगदी मस्त लागतात. असेही वाटपाच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार.